आपल्याला 19 धावांची गरज पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 19 धावा. आता मात्र इथून पुढे ही मॅच टीम कुसुंबीला कारण पाहूया पुन्हा एकदा अभिजित बाचो हो आणि इथे काय घडलंय. किरण शिकणे यांचे एसटी वाकवले. मोठा धक्का सन्नाटा टीम कुसुंबीच्या खांब्यामध्ये. कारण किरण शिकणे खरोखरच अभिजित यांचं कौतुक करायला पाहिजे यार. काय गोलंदाजी जिथून साईनाथ कदम यांनी जिथून सोडलं होतं ना षटक तिथूनच पुढं मात्र अभिजित यांनी चालू केलं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण तो एक चौकार लागला होता परंतु तो हातातून मिसिंग झाला होता. परंतु तदनंतर सुद्धा अगदी अभिजितने कमबॅक करून पुन्हा एकदा तिथे किरण शिकण्यासारख्या मोठ्या फलंदाजाला अगदी जखडून ठेवलं होतं. यस्त्यांचा वेध घेतला आणि इथे माघारी पाठवले किरण शिकण्यांना. टीम मालसोंडी पुन्हा एकदा हाबी होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र आपण रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला 8-19 समीकरण नव्याने आलंय. 8 चेंडू आणि तब्बल 19 धावा 3 षटकार. मॅच ऑन होईल. कोण मारेल ते षटकार. ओ व्हॉट अ डिलिव्हरी आणि विकेट आहे. हो आणखीन एका विकेटचं पतन. खऱ्या अर्थानं तू चलमय आया. वेदांत इथे मात्र एकाच चेंडूवरती माघारी परतले जातात. न्यू बॅटर अभिजित कदम. संदीप सचिन पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक अभिजित यांच्यासाठी सुद्धा आलंय. न्यू बॅटर सतीश मैदानाच्या आतमध्ये. काय गती आहे यार अफलातून आहे. फक्त गती नाही आहे तर त्यावरती अगदी सटीक लाईन सुद्धा ठेवली जाते. चला नेक्स्ट दोन्ही टीम पुढच्या टीम पिंपरी टीम देवदेव आपण सज्ज व्हायचंय. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो. कारण बराच वेळ झालाय. जवळजवळ 1 वाजले. आताशी चौथी मॅच चालू आहे. पिंपरी ओ हॅट्रिक क्रमांक बॅक टू बॅक दुसऱ्या षटकामध्ये दुसरी नोंदवली जाते. अगदी वेगळा रेकॉर्ड आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं हॅट्रिक फार दुर्मिळ आहेत परंतु टीम मालसोंडी संघाने बॅक टू बॅक 2 षटकामध्ये 2 हॅट्रिक नोंदवल्यात. वेल प्लेड साईनाथ. वेल प्लेड अभिजित. वा बाय वा. काय गोलंदाजी यार अफलातून आहे. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 19 धावा. खरं पाहिलं गेलं